नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव? इब्राहिम पठाण. अच्छा, कुठून आलात आपण? बोरणा, तालुका जळगाव, जिल्हा जळगाव. अच्छा अच्छा अच्छा. बरं, तुम्ही हे पॅकेट घ्यायला आलात तर हे तुम्ही कोणत्या पिकावरती वापरलं आहे? लिंबूवरती. लिंबू पिकावरती? लिंबू पिकावर. अच्छा अच्छा. बरं बरं बरं. मग वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? भरपूर फरक जाणवले साहेब. अच्छा. पानं वगैरे जाड झाले, हां मोठे झाले. हां आणि लिंबूंवरती जे डाग असतात हां किंवा पानांवरती डाग असतात हां. ते डाग सगळे निघून गेले. त्याच्यावरनं कुठलाही रोग राहिला नाही. अच्छा. बरं. आणि लिंबाची साईज वगैरे याच्यामध्ये काही बदल जाणवला का? लिंबूची साईज वाढली. अच्छा. कलर? आणि कलर पण चांगला चकाकीने भेटतोय. हां. आणि परत फ्लॉरिंगला ड्रॉपिंग होत नाही. अच्छा, बरोबर बरोबर. जी फुलं भरपूर प्रमाणात येतात ती काही कारणाने गळून जातात. गळून जातात. नैसर्गिक वातावरणामुळे म्हणा पाणी किंवा कमी जास्त झालं. हां हां. पण ते ड्रॉपिंग कमी झाली त्याची. अच्छा अच्छा अच्छा. बरं बरं. आणि याच्या आधी तुम्ही दुसरी कोणती औषधी वापरत होता? भरपूर जे आपले याचे मार्केटमध्ये जे काही रासायनिक मिळतं ते रासायनिक वापरत? वगैरे ते. अच्छा अच्छा. मग त्याच्या खर्चामध्ये आणि ह्या पाऊचच्या खर्चामध्ये जमीन आसमानचा फरक पडला साहेब. अच्छा, म्हणजे तुमचा खर्च कमी झाला? ते ते एक स्प्रे घ्यायला गेले तर ते जवळपास आम्हाला 2000 पर्यंत पडतो. हां हां. आता फक्त हे 600 मध्ये पडतो एक स्प्रे आम्हाला. गुड 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 गुड. आणि विषमुक्त आहे, याच्यात कुठलंही केमिकल नाही? कुठलंही केमिकल नाही. बरं बरं. म्हणजे आज आपण कळत न कळत किंवा नाईलाजाने रासायनिक खतं किंवा रासायनिक कीटकनाशक वापरतो. बरोबर. शेवटी कुठल्या न कुठल्या पर्यायाने ते आपल्या पोटात जातात. म्हणजे आपण विकत आणून विष घेतो. बरोबर. तर ह्या पंचगव्यापासून, गाईच्या पंचगव्यापासून बनलेलं हे जे पाऊच आहे, लोमसी स्ट्रॉंग याचं नाव आहे. तर हे वापरल्यामुळे तुमचा तर फायदा झालाच आहे, पण इतर शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल तुम्ही? इतर शेतकरी बांधवांना तर मी तर हे म्हणेल साहेब, जेवढे मार्केटमध्ये जेवढे विषारी हे आहेत, हां, रासायनिक वगैरे जे बी असतील ते बंद करून द्यायला पाहिजे. लोकांना व्यवस्थित स्वस्थ ठेवायसाठी हां, आपण हा एक उपाय आपल्याला एकदम बेस्ट सापडलेला आहे. याला आपण बिलकुल न झिजकता वापरायला पाहिजे. अच्छा. बघा, आता भाव आपल्या हातातली गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे कमी जास्त भाव जरी झाले तरी हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे होणारा खर्च आपला अतिशय कमी आहे. भरपूर कमी. हां, म्हणजे जेणेकरून भावामध्ये जरी अनिश्चितता असली तरी आपला मुळात खर्चच कमी असल्यामुळे आपल्याला ते परवडून जातं. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. बिलकुल. धन्यवाद दादा.